पिकांचं हवेत उडतायत, पत्रे वाऱ्या उडतायत, तर झाडं उन्मळून पडतायत, तर सोबतच पावसाचा मारा, घरांच्या भिंती कोसळतायत. हे महाकाय संकट उत्तर प्रदेशातील 62 जणांना घेऊन गेलंय. उत्तर प्रदेशात हवामानात झालेल्या अनपेक्षित आणि कमालीच्या बदलांमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं असून नैसर्गिक आपत्तीनं राज्याला मोठा तडाखा दिलाय. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाचा कडाका कमालीचा वाढला होता आणि नागरिक तीव्र उष्म्यानं त्रस्त झाले होते. मात्र अचानक वातावरणात मोठा बदल झाला आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण धुळीचं वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे अभूतपूर्व हाहाकार उडाला. या प्रलयंकारी वादळामुळे आणि पावसामुळे विविध जिल्ह्यांमध्ये एकूण तब्बल 62 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर अनेक नागरिक गंभीररित्या जखमी झालेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळाचा आणि पावसाचा जोर इतका तीव्र होता की अवघ्या काही तासातच संपूर्ण राज्यभरात भीषण परिस्थिती निर्माण झाली. ग्रामीण भागापासून ते शहरी भागांपर्यंत या नैसर्गिक आपत्तीचा अत्यंत गंभीर परिणाम दिसून येत आहेत. काय घडलंय नेमकं यूपीत, पाहूया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. यूपी देशातलं सर्वात मोठं राज्य. इथे वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या पडझडीमध्ये एकूण 62 जणांना आपला जीव गमवावा लागला असून हा आकडा अत्यंत चिंताजनक आहे. या भीषण आपत्तीमध्ये झालेल्या जीवितहानीचा जिल्हावार आणि विभागवार आढावा घेतला असता सर्वाधिक जीवितहानी कानपूर विभाग आणि बरेली जिल्ह्यात झाली असल्याचं समोर आले. कानपूर विभागात वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला असून बरेली जिल्ह्यातील 14 नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. याशिवाय भदोही जिल्ह्यात वादळाचा प्रचंड तडाखा बसल्यामुळे 11 लोकांचा मृत्यू झालाय. प्रयागराज जिल्ह्यामध्ये वादळ आणि मुसळधार पावसामुळे 9 जणांचा मृत्यू झाला असून मिर्झापूर जिल्ह्यामध्ये 6 जणांचा बळी गेलाय. प्रतापगड जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला असून सीतापूर जिल्ह्यात 2 लोकांचा मृत्यू झालाय. तसेच रायबरेली जिल्ह्यात 2 आणि संबल जिल्ह्यात 2 नागरिकांचा मृत्यू झाला. या सर्व मृतांमध्ये महिला, लहान मुलं आणि वृद्धांचा समावेश असून अनेक ठिकाणी घरांची छप्र पडल्यामुळे किंवा झाडं अंगावर कोसळल्यामुळे हे मृत्यू झालेत. या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या वादळाची तीव्रता इतकी भीषण होती की 80 किलोमीटर प्रति तास किंवा त्याहून अधिक वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे राज्यातील पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. राज्यातील शेकडो जुनी आणि मोठी झाडं मुळासकट उन्मळून पडली आहेत, ज्यामुळे अनेक प्रमुख महामार्ग आणि अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाले होते. रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका आणि मदत पथकांना बाधित क्षेत्रांपर्यंत पोहोचण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. झाडे रस्त्यांवर आणि वाहनांवर कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला पार्क केलेली वाहनं झाडांखाली चिरडली गेली आहेत. वाहतूक कोंडीमुळे महामार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि प्रशासनाला रस्ते मोकळे करण्यासाठी युद्धपातळीवर क्रेन आणि कटरचा वापर करावा लागला. या सोसाट्याच्या वाऱ्याचा दुसरा मोठा फटका राज्याच्या वीज वितरण यंत्रणेला बसलाय. हजारो वीज वाहक व खांब आणि ट्रान्सफॉर्मर उन्मळून पडल्यामुळं किंवा त्यांच्यावर मोठी झाडं कोसळल्यामुळं अनेक जिल्ह्यांमधील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झालाय. अनेक ग्रामीण आणि शहरी भाग कित्येक तासांपासून अंधारात बुडाले. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी पुरवठा योजनांवरही त्याचा विपरीत परिणाम झाला असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. वीज कंपन्यांचे कर्मचारी आणि तांत्रिक पथकं वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करत आहेत. परंतु नुकसानीची व्याप्ती एवढी मोठी आहे की पूर्ण यंत्रणा सुरळीत होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जाते. ग्रामीण भागातील परिस्थिती तर अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या गरिबांची मातीची आणि कच्ची घरं या वादळात पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. अनेक घरांची पत्र्याची शेड आणि छपरे वाऱ्याच्या वेगामुळे हवेत उडून शेकडो मीटर दूर जाऊन पडले, ज्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले. घरातील अन्नधान्य, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तू पावसामुळे ओल्या होऊन नष्ट झाल्या. याशिवाय ग्रामीण भागातील पाळीव प्राण्यांनाही या वादळाचा मोठा फटका बसला असून गोठे कोसळल्यामुळे अनेक जनावरं जखमी झालेत आणि काहींचा मृत्यूही झालाय. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा काळ अत्यंत कठीण ठरलाय, कारण या अवकाळी मुसळधार पाऊस आणि वादळामुळे पिकांचं अपरिमित नुकसान झालंय. शेतात काढणीला आलेली आणि साठवून ठेवलेली पिकं या वादळी पावसामुळे पूर्णपणे पाण्यात वाहून गेली आहेत किंवा सडून नष्ट झाली आहेत. आंबा, केळी आणि इतर फळबागांना या वादळाचा सर्वाधिक फटका बसला असून वाऱ्यामुळे झाडांवरील सर्व फळं गळून पडली आहेत, ज्यामुळे बागायतदार आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले. वर्षभर अहोरात्र मेहनत करून पिकवलेले पीक डोळ्यांदेखत नष्ट झाल्याचं पाहून शेतकरी वर्ग पूर्णपणे खचून गेला असून शासनानं तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी सर्व स्तरांतून होती. या भीषण आपत्तीची दखल घेऊन राज्य प्रशासनाने तातडीनं पावलं उचलली असून
बाधित भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू केलंय. मुख्यमंत्री कार्यालयाकडून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवलं जात असून स्थानिक प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिलेत. आपत्ती व्यवस्थापन पथकं, स्थानिक पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं ढिगारे उपसण्याचे आणि अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम वेगाने सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्यात झालेल्या एकूण नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्याचे आणि त्याचा अचूक अहवाल लवकरात लवकर शासनाकडे सादर करण्याचे कडक निर्देश देण्यात आले. बाधित नागरिकांसाठी तात्पुरत्या छावण्या, अन्न, पिण्याचं पाणी आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्याची व्यवस्था प्रशासनाकडून केली जाते. तसेच मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शासकीय नियमांनुसार तातडीनं आर्थिक भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तर दुसरीकडे दक्षिणेकडील भाग आणि बुंदेलखंड भागात अद्यापही तीव्र उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर प्रदेशातील बांदा हे शहर सध्या राज्यातील सर्वात उष्ण ठिकाण म्हणून नोंदवलं गेलं असून तिथे तब्बल 45.4 अंश सेल्सिअस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. बुंदेलखंड आणि राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये कडक ऊन आणि तीव्र उष्णतेमुळे नागरिक आधीच हैराण झाले होते आणि त्यातच या वादळी हवामानाची भर पडल्यानं नागरिकांचे हाल अधिकच वाढले. हवामान विभागानं पुढील 24 तासांसाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळी पावसाची शक्यता वर्तवली. हवामान खात्यानं नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे, जुन्या इमारती किंवा मोठ्या झाडांखाली आश्रय न घेण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलंय. आकाशात विजा चमकत असताना सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळण्याचे सल्ले देण्यात आले. आगामी काही दिवस प्रशासनासाठी आणि लोकांसाठी अत्यंत कठीण असणार आहे. युपीतील ही स्थिती पाहून महाराष्ट्राच्या अंगावर काटा आलाय. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र निसर्गाचा लहरीपणा दिसून येतो की नियमित पाऊस पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.